केंद्रावतार भगवान बाबा हनुमानजी बौद्ध शिष्य वाणी के अंतर्गत आज 42 दिवसाचे त्यागाचे अमरकार्य मंडळी आणि 9व्या कार्यानिमित्त संयुक्त चर्चा बैठक सुमित साखरकर या सर्वांच्या सौजन्याने या भगवंताला साक्षी घेऊन ही चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित त्यांना माझा प्रणाम, तसेच महान त्यागी बाबा उपस्थित त्यांना माझा प्रणाम, उपस्थित सेवक सेविका व भाविकांना माझा नमस्कार। आजच्या चर्चा बैठकीचे विषय आहे या विषयावर आधारित आहे। तरी मी थोडक्यात मार्गदर्शन करीत आहे। मार्गदर्शन करताना माझ्याकडून काही चूक होत असल्यास स्वयं भगवान बाबा हनुमानजी तसेच महान त्यागी बाबा जितेवरी उपस्थित सेवक सेविका व बालकांना क्षमा करून द्यासाठी सगळ्यांना विनंती करतो आणि माझ्या मार्गदर्शनात सुरुवात करीत आहे। खूप वर्ष झाले मार्गात आलो। मार्गात आल्यानंतर खूप काही मार्गदर्शक पाहिले, मंडळ पाहिलं, टिकटी पाहिली, काही लोकांचं ऐकलं, परंतु शेवटी असं वाटलं की मला एकही व्यक्ती महान त्यागी बाबा जुंदजी सारखा दिसत नाही किंवा त्यांच्या विचारावर चालणारा दिसत नाही। मी नेहमी मला याबद्दल खूप वाईट वाटत होतं की आपले महान त्यागी बाबा जुंदजीने किती चांगले कर्म केले। आपल्याला गोरगरीब दुःखी दारिद्र्य लोकांचं जीवन सुखी करण्यासाठी त्यांनी आपल्या अहोरात्र घेतले आणि रक्ताचं पाणी केल्यासारखं त्यांनी खूप मोठं काम केलं। परंतु प्रत्येक माणूस हा मी पाहिलं की आज आपले जुंदे बाबा इतके महान, त्यांनी कसल्याही प्रकारे पैसा पाणी न घेता कोण गरीब दुःखी दारिद्र्य लोकांचं जीवन कसं सुखी होईल यांचा नेहमी ते विचार करून आज आपल्याला या धर्तीवर ही सेवा वाटून दिली। परंतु त्या गोष्टीची किंमत मला आजही वाटत नाही। आज भरपूर काही लोक पाहिले, जुने पाहिले, नवीन पाहत आहोत, परंतु यांनी किंमत केली नाही। आज तुम्ही इतके लोक इथे बसून आहात, ज्यांच्या माध्यमातून आज एक कार्यक्रम होत आहे, त्यांच्या व्यथा तुम्ही ऐकल्या का? सगळेजण जोडसोबराचं यांनी सांगितलेल्या व्यथा तुम्ही ऐकल्या का? याच्यापासून तुम्हाला काय वाटते की हा परिवार जो आहे हा किती भयानक परिस्थितीमध्ये असला पाहिजे? अरे असं वाटतं का नाही वाटत? आज त्याच्या अंगामध्ये येणं, 10 माणसाले नाही पेलणं, या देवाकडे जाणं, त्या देवाकडे जाणं, त्या वैदाकडे जाणं। आज विचार करा, ती भयानक परिस्थिती असली पाहिजे। अशा परिस्थितीमध्ये त्या घरचे मुलं, त्या घरची बाई, तिचा जीव काय म्हणून बरोबर त्यांना जेवणावर तरी मन लागत असेल का? आणि त्याच्यात तुम्ही या, तुम्ही लोक जे आहे ना ते आज ऐकत असं नाही, जेव्हापासून माझ्यासोबत जुळले तेव्हापासून हे सगळं तुम्ही ऐकत आहात, तुमच्यावर घडलेलं आहे। याच्यापासून काय ठरवलं तुम्ही आणि काय करून राहिले? बरोबर तुम्ही मी जे सेवा केली, कधी तुमच्याजवळ कधी 1 रुपया घेतला? अरे घेतला का? कधी
कधी जातपात पाहिली. आणि रात्र दिवस जागत हो आणि जागत आहोत. तो काय तो पोरामध्ये तूच आहे. तू 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 तू. अरे तू हाव चड्डी बन यार एक जमाना होता. एक जमाना होता. तुझं लग्न झाल्यावर म्हणे मुलं मला पाहिजे किती वेळ आला माझ्याजवळ. किती वेळ आला आला कार्यक्रमाला आला. त्या जीवनामध्ये मार्गमध्ये काम करून गेलं. त्यानंतर कामात कार्यात तुले पाणी आली किंवा बायको म्हणून तो जो भी व्यक्ती या कार्यक्रमात येते ते मंडळाचा टीव्हीचा कार्यक्रम नाही. माझ्या कार्यक्रमात चाहे नार असो की नारी असो काहीतरी बोध घ्यायला येता तुम्ही इथं. काहीतरी बोध घ्यायला. परंतु तुमची काय बकरीमध्ये तुम्हाला फरक नाही आहे. एका झाडावर जसा त्या बकरीचा लक्ष राहत नाही तसं तुमच्या एका व्यक्तीवर लक्ष राहत नाही. काय खूप लोक पाहिले मी माझ्या जीवनात. आज हे जे परिवार होते ज्या वेळेला याच्या अंगात याचे किंवा इकडे तिकडे फिराचे काय वाटत असत नाही. माझा भरोसा आहे माझ्या भगवंतावर. कुणावर भरोसा आहे. मी तुमचे दुःख मी दूर नाही करत. माझा भगवंत. अरे काय करू. मी बहुत कठीण परिस्थितीत मार्गात आलो आणि कठीण परिस्थितीत मार्गात येऊन जसं आज तुमचा परिवार एवढ्या कठीण परिस्थितीत असेल. आज 2 टाईमचा अनाज हे पाहिजे सुखानं खाता तर तिला त्या भगवंताचा एहसान किती मानायला पाहिजे. अरे मानायला पाहिजे का नाही. आज जर तिचा पती देवच राहिला तर तिच्या किती कशा झाल्या. अरे झाल्या का नाही झाल्या. आज बोला आहे. अरे आपण किती पैसा बर्बाद केला असता. किती पैसा बर्बाद केला असता तरी सुख भेटला. आज तर तुम्ही माझ्यामुळे म्हणता की मी इतके वर्ष झाले बिना औषध बिना विष बिना भावना जगत आहोत. या जगाच्या पाठीवर कोणताही साधू मार्ग तर डोळावर मागायची गोष्ट नाही. जगाच्या पाठीवर कोणताही किती दाढी मिशी वाढवणारा माणूस असेल तरी तो तुम्हाला बिना औषध बिना विष बिना भावना अरे जगवलं का कधी. परंतु काय तुमच्यासारखी बेसरम माणसं 2 पैसे आल्याबरोबर तुमच्या कशा आता तुम्हाला सांगितलं त्या बीसी वाल्यानं अमोल पडवले.
आपल्यासारखे लोक आज तुम्ही कोणत्या डोळ्यानं बोलता, काय किंमत करता मला नाही. आज तिथं उभा राहणारा व्यक्ती सांगते की जेव्हा आमच्यावर वेळ होती कुणी साथ दिलं का? आज आई जो आहे 8 वर्षाचा होता तेव्हा याचा बाप मागण्यासारखं झालं. 8 वर्षाचा 13 वर्ष त्यावेळी पागल झाले झालं होतं. दवाखान्यात गेला, कदाचित पेटे गेला असेल आणि सरळ नागपूरला. बाहेर ते 3 डॉक्टर बनवले, काही करू शकलं नाही. त्यावेळेला आपल्या भगवंतानं साथ दिलं आणि आज हे सुखी झाला. आणि किती वर्ष बिना औषध 13 वर्ष. किती वर्ष? अरे जो भगवान 13 वर्ष साथ देऊ शकते तो समर्थन देणार का नाही देणार? नीती खराब झाली. तुमचा भगवंतावरचा जो तुमचा आमपणा आहे, तुमचा जो घमंड आहे, आज तुम्हाला त्याकडे. त्याच्यानंतर 13 वर्षाच्या नंतर दवा आणि दुवा चालू आहे. कधी चुकून पाहिलं नाही का? लग्न झालं आणि काय? अरे तुमचीच गोष्ट नाही. आज माझ्या परिवारामध्ये सुद्धा आमच्या भगवंताने काय म्हणलं? मोह माया अहंकाराचा त्याग करावा लागेल. म्हणून कोण काय करते काय नाही करत तो माझ्या घरचा आहे का बाहेरचा आहे मला नाही माहिती. त्याची लायकी पाहतो मी फक्त. तो कोणत्या लायकीला ठेवून राहिला, तो किती किंमत करून राहिला. ज्या भगवंतामुळे आज 2 टाइमचा अनाज दुकानं खात आहे आणि जर त्या भगवंताची किंमत का त्या व्यक्तीची जर किंमत नसेल तुमच्याजवळ, भगवान के घर में देर आहे, अंधेर होणार नाही. तुमचं जीवन काय पुढ्या पुढ्यासारखं आहे. मी माझं जीवन पुढ्या पुढ्यासारखं बनवलं. आजही भगवंतावर विश्वास आहे. आजही 29 वर्ष झाले बिना औषध बिना मागणं जगत आहोत. आणि तुम्हाला जगवत आहोत. आणि कुणाने जगवत आहोत? जो चांगला असेल त्याने जगवत आहोत. चांगलं नाही तो माझं नाही. मी कधी आज खूप लोक पाहिले मी माहित नाही. अरे आपल्याला सगळ्यांनी 2 टाइमचा अनाज शान सवड सगळं हे जर कोण दिलं असेल, अरे कोण दिली? भगवंतानं दिली. आमच्याजवळ सगळं आहे. परंतु आजही आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही नाही का आपण आज 3 सव्वा 3 वाजता 12 महिने उठतो. अरे तुम्हाला काही किंमत आहे? कोण माणूस असला पाहिजे हा? काय घेणं काय देणं तुमच्यासोबत? अरे काय घेणं देणं? परंतु नाही. आज मी या गावी आलो. बिना पटून बनवलं का मला? अरे बिना पटून बनवलं का? काहीतरी चांगलं केलं, काहीतरी चांगलं केलं, कोणाचा तरी उद्धार केलं. आणि म्हणूनच तरी या गावी येण्याचा प्रसंग नाही तर बोलावलं असतं काय? ऑलरेडी बोलावलं असतं काय? नाही. काय गती होते तुमच्या? एक माणसानं आपापल्या छातीवर हात धरून बोलाव की
आम्ही परगे साहेबांजवळ आलो आणि हालत काय होती आज आम्ही कसे वागत आहोत आणि कसं करत आहोत. स्वतःच्या छातीवर हात ठेवा. काय तो माझ्या घरचा असो की बाहेरचा असो, कारण प्रत्येकाला मी जेव्हा या मार्गात आल्यापासून तर आजच्या दिवसापर्यंत बहुत खुश आहो मी. माझ्या भगवंताने कोणत्याच गोष्टीची कमी नाही गेली आणि कधी तुम्हाला कमी पडू दिली नाही. आज जे काही तुम्ही सुख शांती भोगत आहात ना, आज जो काही मान सन्मान जो भेटत आहे, मला म्हणा की कोणालाही म्हणा, आज या मंचावर बसलेल्या लोकांनाही जो मान सन्मान भेटत आहे, कोणामुळे? अरे कोणामुळे भेटते? त्या भगवंताची कदर करा, त्या व्यक्तीची कदर करा की ज्यानं तुम्हाला आज त्यांच्या घरी खायला नव्हतं, ज्याला मुलं बाळ नव्हते, ज्याला काही भेटत नव्हतं, आज त्या परमेश्वराने जर सगळं तुम्हाला दिलं किंवा त्या व्यक्तीने तुमच्यासाठी अहोरात्र जागून तुम्हाला या इथपर्यंत आणलं, त्याची किंमत करा. आज मी खूप काही लोक असेल आणि या लोकांचा स्वभाव कोण मला बदलावा लागतो. मी बदलत नाही आणि मी कधी रडतही नाही. रोते तो वो लोग हैं जिनको इस भगवान के ऊपर भरोसा नहीं होता. जो भगवान के तत्व शब्द नियम से नहीं चलता होगा. आज भी मेरे गुंजर बाबा के शब्द याद है, इस मार्ग में जो जागेगा सो पाएगा, जो सोएगा वो खोएगा. भगवान के घर में देर है, अंधेर होने वाला नहीं है मेरे भाई. कभी भी ख्याल में रखना, आज तुम्हारा कितना भी पैसा कमाया होगा, एक दिन आएगा तो कोई यहाँ के भाई रहने वाला, लेकिन याद करना पड़ेगा कि कोई भगवान है कि जिसने मुझे आज ये पैसा पानी घर द्वार ये किसने दिया तुमको? इसकी ख्याल यदि जिसके दिल में नहीं है, वो इंसान मुझे नहीं लगता कि वो शांति से शांति उसी को मिलेगी कि जो समाधानी है. अरे सब कुछ मिलने के बाद में भी यदि तुमको समाधान नहीं है तो सुखी है क्या? नहीं हो सकता. मैंने बहुत कोशिश किया और हिंदुस्तान को मैंने उस समय लगता था क्या इनका परिवार होगा, क्या इनकी ये होंगी, क्या बच्चे क्या खाएंगे, क्या बच्चे कैसे रोएंगे. लेकिन हमारे भगवान ने बोला था, ये मानव भले ही तूने मुझे प्राप्त किया, लेकिन तू मानव और मैं भगवान हूं, और मानव ये बेईमान है, मैं कदापि उसके ऊपर विश्वास नहीं करता. आज वक्त है करके तू मुझे मान रहा है, कल वक्त निकल जाएगा, तू भूल जाएगा. आज लोग कीमत नहीं करते उस बात की, इसलिए 13 साल बिना दवा बिना विक्स बिना बाम से जीने वाला आदमी आखिरी में उसको यही हाल. 13 साल किसने पाला था इसको? अरे किसने पाला था? आज क्यों नहीं? कहीं ना कहीं अपने में फर्क हो रहा है, कहीं तो भी अपन भगवान के दिए हुए तत्व शब्द नियम से भटक रहे हैं. नहीं तो मैंने वो रास्ता दिखाया था कि तुमको जिंदगी भर कहीं जाने की जरूरत नहीं है. ये मार्ग ऐसा था कि 36 कोटि देवताओं का विसर्जन करने के बाद ना धागा, ना धोरा, ना नींबू, ना वैद, ना पंडित, ना सब लोगों से दूर करके एक भगवान को मानने का तुमने वचन दिया हो. क्या भगवान ने तुम्हारा बुरा किया? अरे सब फेंकने के बाद में तुम्हारा बुरा हो गया क्या? फिर उस भगवान की कदर करना चाहिए. ये मेरा भगवान कितना महान है, इसके ऊपर घमंड होना चाहिए. तुमको तो घमंड अपने पैसे के ऊपर है, तुम्हारा घमंड
अरे वही रहेगा ना, एक दिन कौन से इसमें जाओगे पता नहीं लगने वाला, कोई पता नहीं रहने वाला, फिर कोई बचाने वाला नहीं मिलने वाला। ख्याल रखना है बात को। ये मेरी भविष्यवाणी है। मैं देखा, सब कुछ देखा, ऐसी कोई बात नहीं है कि मैंने देखा नहीं। आज जो भी सुनता हूं, मैं सुन रहा हूं, सुन सकता हूं सब बात। मैंने लोगों के लिए क्या किया और क्या नहीं किया, ये तो मेरा भगवान जानता है। कौन जानता है? अरे कौन जानता है? लेकिन क्या है, लोग बेईमान है, कदर नहीं है। एक माँ को, एक बच्चों को, एक बच्चियों को मेरे बाप ने मेरे लिए क्या किया, उसने कौन से परिस्थिति में अपने जीवन निकाला होगा। आज वो भाई के घर वाले को तकलीफ हो गई, वो भाई ने कौन से हालत में जीवन निकाला होगा, ये सोचना चाहिए। अरे सोचना चाहिए कि नहीं? और जो भाई सोचती नहीं ना, जिसको थोड़ा सा सोना चांदी क्या मिल गया, जो कपड़े क्या ढंग से पहन लिया, तो उसको लगता है कि मेरे जैसा कोई नहीं। ये सब फालतू की बातें है। देने वाला कौन है? अरे देने वाला कौन है? और लेने वाला भी। तुम कितना भी छुपाओ, छुप नहीं सकने वाला। और जिंदगी में आज भी तुम दिया लेके दूंगी, मेरे जैसा आदमी मिलने वाला नहीं। ख्याल में रखना। जितना मैं आज ये मानव सेवा, यही भगवान की सेवा, ये उद्देश्य को पूरा करने का प्रयत्न कर रहा हूं, कितने लोग क्या कर रहे हैं मेरे को नहीं मालूम, आगे का शब्द बोल नहीं सकता। मैंने देखा, मेरे भगवान में बहुत बड़ी शक्ति है। आज भी कुछ भाई लोग उसका परिणाम भोग रहे हैं। परिणाम क्या भोगेगा? जैसे कर्म करेगा वैसे। आज एक भाई है, एक उड़वाने की, बताता हूं। एक काकाघाट वाले की बहन है ना, तो राजा आया के राजा, जीवन के सर्टिंग हो रहा था। अति चित्त माती मार्गात आले, चांगलं झालं, त्याग झालं, सगळं काही झालं, आणि त्या नवऱ्यानं अति करणं चालू केलं. इतकी अति केलं, तरी दारू आणून टाकला. काय काय नाही केलं त्याला, तरी पण भगवंताला त्याने दाखले दाखवायचे, त्याच्या घरी सापावर साप निघाले, पण तो माणूस समजू शकला नाही. आणि शेवटी एक दिवस 5-6 लोक खाली झोपले होते. अशा परिस्थितीत नागाने येऊन आपल्या भगवंतांना त्याने पाठवलं आणि याच्या एकुलत्या एक मुलाने चालू केले. सगळ्याच्या मनात झोपलेला पोरगा, सगळ्याच्या मनात. आणि त्याच्यानंतर पोराने जेव्हा त्याची खांद्यावर घेऊन आला माझ्याजवळ, माझ्या
माझ्या भगवंताची लीला सांगतो तुम्हाला. लाच पहिल्या साक्षराला आणलं होतं. आज माणूस आहे माझ्याजवळ रामायण महाभारताच्या कथा नाही आहे. बैमान माणसं आहेत. कोण माणूस असा आहे का तो बैमान नाही. जेव्हा यांना त्या पोराले जास्तीत जास्त पोरगा एवढा पोरगा असा चांगला चालता फिरता 8 वर्षाचा पोरगा होता. यानं वाडीले आणलं. माझ्या देवळाचा मी प्रयत्न केला, भगवंताजवळ नेला, तीर्थ बनवलं आणि बस पहा ज्या मुलामध्ये थोडस हात पाय हलवण्याची काही शक्ती नव्हती, त्या मुलाने हातात तीर्थ घेऊन मारण्याचा प्रयत्न केला तर त्या ज्या मुलात शक्ती नव्हती त्या मुलाने म्हणजे भगवंताने मंजूर होतं का? आणि त्याच वेळी याने सांगत आता तू घेऊन जाय. आता भगवंताने मंजूर आणि थोडेसे निघून जात नाही तो पोरगा. अरे माणसानं असं नाही केलं पाहिजे. खूप लोक असे अरे एक कचऱ्या काळीतून उचलून आणलेले, कचऱ्या काळीत पडले होते, तुम्हाला चांगल्या जागेवर बसवण्याचं काम केलं आहे. कोणताही पैसा पाणी न घेता काय कदर केली तुम्ही लोकांना आहे. काही लोक बहुत चांगले आहेत, मी मानतो. जे कदर आमचे परिवार करत नाही त्या कदर आमच्या लोकसेवकांनी केला आहे. आणि जो अच्छा नहीं हो अपना नहीं. या जगात प्रमाणे बहुत ऐसे लोक पाहिले. किती पुन्हा किती म्हणा काही करा, त्याने काही फरक पडत कारण पैसा काय. आज या पाहिजे तू वाटत असेल का नाही वाटत? अरे वाटते का नाही वाटत? त्याचा जो भाग लागते ना आजपर्यंत अरे कोणाला एक आहे काहीतरी जेव्हा तुम्ही ज्याच्यासाठी एक कर्म करून राहिले ना, या भगवंताची सेवा करून राहिले, अरे तो घेणारा आणि तो देणारा त्याची कदर जर नाही केली ना, एक दिवस घडल्याशिवाय राहणार नाही. बाकी काय सांगत आहोत. कारण त्यांनी सरळ भाषेत सांगितलं की भगवान के घर में देर है, वेळ लागू शकते, अंधेर होणार. आणि काय काय नाही पाहिलं. अरे हे जेव्हा मार्गात आले याच्या पप्पाच्या अंगात हनुमान येत होता तरी पण खूप काय भेटत. याच्या पुरात त्याच्या भावाची एकाची अंगाची सीर सीर दोन एकाला बाहेर आल्या तरी भगवंतांना इतके नालायक लोक. या माणसाचे खाले करत नाही, दारू पिणारे माणसं काय परिस्थिती आमच्या त्यांच्या आज जे काही आपण पुन्हा मुळावं यांचा कधी त्याने खास राहिलं नाही. किती अरे कुणासाठी? त्या भगवंतासाठी. या भगवंतानं तुम्हाला येथपर्यंत पोहोचवलं. त्याची काही कदर अरे कदर केली पाहिजे का नाही केली पाहिजे? त्या आवाज काय बोला त्याच्या सामने. जर फक्त तुम्हाला स्वाभिमान असता तर आवाज हा मार्ग बहुत चांगला आहे.
आहे हर गोष्टीची मदत केली तुम्हाला पाहिजे हर गोष्टीची परंतु तुम्ही जागू शकले नाही आणि या जागणार आताच पाहणं हा जयंतीचा कार्यक्रम आहे तोच मामा याचा कुठे आहे बायको आहे का आहे का मंडळात भेटलं का नाही माझ्याजवळ या टायमाला परिस्थिती कशी होती कधी एवढं पाहिलं दोन पैसे देखील राहत होते का बरोबर मग आता माझ्याजवळ आल्यावर तुम्ही सेवा कशी केली चांगली गेली रोज फुलं लावणं फुलं उचलणं आहे ना आता किती पैसा आहे त्याचा आता करते का अगं लोक म्हणून विचारते आजची लोक नाही करत तुझ्या लग्नात तुझ्या तेव्हापासून गोष्ट करत आपण माझी येत काय त्याच्या पहिल्याची लोक सांगणं मला तुझा बाप आली ना तुम्ही आमचे माय ते करते म्हणते या नको आले होतो अहो माझ्याजवळ तुमचा रेकॉर्ड आहे कधी कधी नाही रोज कंटिन्यू नाही ना मी आता मार्ग करतो का हा मला मार्ग हे का ते दिवस माय होईल ना अहो तू भेटलं ना स्कूल आली का नाही रस्त्याला लावल्याशिवाय नाही बिचार रस्त्याला लागू का अरे समजलं का काढली तुम्ही अरे गरीबी काढली का नाही काढली मग तू कसे त्याचा पक्ष घेते प्रत्येक म्हणून अहो तुम्ही बिघडवता पुरायले त्याच्या मार्गदर्शकांना पाहत नाही मग माझ्याकडून रेकॉर्ड राहायचं सगळ्यात तुम्ही झोपले की नाही झोपलो ना लक्षात
होणार. तर अशा प्रकारे हा जग आहे. मायबाप मेहनतीनं कमवते की माझ्या पुत्राचं चांगलं झालं पाहिजे, माझ्या नातवाईचं चांगलं झालं पाहिजे. कोणता बाप? ज्या बापाले अभिमान आहे, या बापाने असं वाटते की आपला परिवार चांगलं राहिलं पाहिजे. पण या बाया ज्या आहेत काही काही लवकर मारून जाते, याच्यामुळेच ते खराब होते. गोपाले सांगायला पहिला नंबर. मग आपल्यासारखा माणूस उद्या मराचं आज करणं बाबा काय तकलीफ पाहिजे. माझ्या डोळ्यासमोर माझा सेवक असो की माझ्या घरचा परिवार असो, तो दुखी नाही राहिला पाहिजे हे माझी कल्पना, हे माझे विचार. परंतु माझ्या नजरेसामने तुम्ही जर बरोबर वागत नाही, बरोबर करत नाही, तुम्ही काय परवा करू. अरे परवा करेन का? मैंने भगवान को वचन दिया हो, जो अच्छा नहीं वो अपना नहीं. मैं कोई नेता नहीं हूं कि बोल देता हूं और मुकर जाता हूं. तुम्हाला सुखात आणण्यासाठी मी जागलो रात्र दिवस. तुमच्या बोला बाळाला सुख भेटलं पाहिजे याच्यासाठी मी लाख प्रयत्न केले. तुम्हाला बिना औषध बिना वेस बिना वाहन जगवलं. त्याच्यानंतर तुम्ही लोक काय किंमत केली. आणि अजूनही या चर्चा बैठकीच्या माध्यमातून सांगतो, लक्षात ठेवा, अजूनही त्याच सांगतो जो चांगलं नाही तुम्हाला. अरे तुम्ही या मार्गात फिरवाले, सगळीकडे धावपळ सुरू झाली. दवाखाने गेले, डॉक्टर गेले, वैद्यवानी गेले, देवधर्म गेले आणि कुठेही आराम पडला नाही. म्हणून तुम्ही देवाच्या मार्गात आले का नाही? तसंच आता तुम्ही तिकडे तिकडे पळाला, कुठे स्वातंत्र्य नाही भेटलं तर शेवटी कुठे यावं लागल. अरे कुठे यावं लागल. आणि या मार्गासारखं मार्ग जगात नाही. जगात हे समजून घ्या. ना कोणाची राहिली आणि कोणाची राहणार आहे. रावणासारखे लोक वाहून गेले तर तुमची आमची काका आहे. ये सब दिखावा है ना. 2 दिन की चांदनी फिर अंधेरी रात. इसलिए आज की वक्त है. मेरे भगवान ने एक किताब का जन्म लिया था, जाग सेवका जाग. हर तरह से प्रयत्न किया भगवान ने. हमारे जुम्मे बाबा भी बोलते थे कि भगवान ने हमको इसलिए जन्म दिया कि सत्य का निर्माण होगा, लेकिन सत्य का निर्माण हो नहीं सकता, ना होना, क्योंकि लोग ही बेईमान है. कभी कदर करते नहीं भगवान की, कभी अच्छे व्यक्ति की कदर करते नहीं, अच्छे विचारों की कदर करते नहीं. मैंने जब जब भी तुम्हारी सेवा किया हो, कभी 1 रुपया मांगने लायक नहीं रखा मैंने तुमको. अरे बहुत तुम्हारा नाम ऊंचा है. अपने वाणी में यदि अपन भवन बनाए कोई नेता बोलेगा नहीं 1 रुपया दिया, कोई सादा सेवक बोलेगा नहीं कि 1 रुपया दिया गया. और आज भी अपने भवन में दान पेटी में पैसा मायने नहीं है.
तुम्हारे कर्म यदि अच्छे है तो तुमको कभी कहीं जाने की जरूरत नहीं पड़ेगी। ये भूत शैतान जिन आज से थोड़ी देख रहा हूं। ओ बाबा जी अपना काट कर कितने साल हो गए बाबा जी? हाँ कितने साल हुए? हाँ आवाज ही नहीं। कितने साल हुए मां? 10 सावळीने बायकोने ठेवलं, वाकीने बायकोने ठेवलं, अकोल्याकडे बायकोने ठेवलं, कितीतरी भूत शैतान जीन भीक मागून खायचं, तिथेही द्यायचं ना आपण एक किती बेकार परिस्थिती असली पाहिजे। महिन्यातून 4-4 वेळेस त्या बाईले पाळी आहे, काय हालत झाली काय पाहिजे। एवढ्या याच्यात काढला एक मुलगा नव्हेचा आज मला नाही माहिती एक पोरग होत हे आहे एवढीच होता तो मला असं होतं बाबऱ्याचा कधी यायने सोचलं असं का माझा पोरगा हत्यासारखा होईल अरे सोचलं होतं का कोणीच म्हणत नव्हतं एवढं होतं आज काल तसा सांगा आता तो किती किंमत करते मला नाही माहिती आणि लोकांमध्ये माझ्या पोरगा असा आहे माझ्या भगवानावर भरोसा ठेवलेले बाप लोक माझ्याजवळ किती वेळ सांगत येते माझा पोरगा जेवत नाही माझ्या पोरगा का करतो चालते कीर्तन चांगलं आता असा म्हणा का वेळ लागत नाही त्याला आणि काही वर्ष कम से कम 18-20 वर्ष बिना औषध बिना विष बिना बांधणं जगवलं या परिवारात काय लीला आहे आपल्या भगवंताची आमच्यासारखं पागल नाही तुमच्यासारख्या लोकांनी जागवू नका आणि झोपून नाही राहिलं आम्ही झोपून याच्यासाठी नाही राहिलो की आमचा भगवान म्हणून या इंसान बैमान हो गया मैं बैमान होना नहीं चाहता मैं आज अब तुम लोग कोई अपने ससुरे के भरोसे खाता है कोई अपने बाप के भरोसे खाता है कोई अपने भाई किसी के भरोसे खाने वाला मुझे भगवान लाखों करोड़ रुपए में मेरे को खरीद नहीं सकता और भगवान से दूर नहीं कर सकता तुम लोग बिक जाओगे अपने नाते रिश्ते पैसे के लिए मैं आज तो एनर्जी है ना मेरे में वो किसकी है भगवान की एनर्जी है कई नाते में कई रिश्तों में
भगवान ने मुझे बोला है, उसका टेंशन मत लेना, मैं हूं। मैं सिर्फ अपने कर्म कर रहा हूं। हमारा एक यहाँ से यहाँ तक इतना बड़ा हो गया, एक बंदर ने नीचे से ही काटा। मैं बोला भगवान ये ऐसा कैसा हो गया? फिर वहां से लगाने की जन्म हो गया, ये साला बेईमान हमारी। देखा ना, बेईमानी ज्यादा दिन काम में नहीं आने वाली है। थोड़े देर के लिए अच्छा लगता है इंसान को, और जब पछताने का समय आता है ना, आंसू भी कम गिर जाते हैं मेरे भाई, आंसू भी कम गिर जाते हैं। फिर कोई ढूंढ के देखने वाला भी नहीं मिलेगा। ख्याल में रखना ये बात। इसलिए तो जागते हैं हम। हमारे जुमले बाबा का नाम है, उन्होंने कभी किसी से बेईमानी किया क्या? नहीं। आज लोग बेईमानी कर रहे हैं, लोग उनके तत्व शब्द नियम को तोड़ रहे हैं। काय के लिए? पैसे के लिए। एक भाई पूछती नहीं अपने घर वाले को कि अपन मार्ग में आए तो अपन कैसे थे, अपने बच्चे कैसे थे, आज अपन कितने दुखी थे। आज 2 टाइम का अनाज और गाड़ी घोड़ा क्या मिल गया तो अपन बोलते हैं ये कहां से आया, किसने दिया, इसका कोई ख्याल ही नहीं। इसलिए आज भी फिर एक बार बता रहा हूं मेरे भाई, जो यहाँ के जिन्होंने इस आज कार्यक्रम रखा है, सब करना लेकिन भगवान को मत भूलना। जब भी समय आता है तुम अच्छे से रहते हो तो मेरे पास रात मेरा कभी भी आ जाओ, आपको मैं कभी नहीं छोड़ूंगा। लेकिन तुम्हारे कर्म यदि खराब होंगे तो मैं कुछ नहीं कर सकता। इसलिए आज भी वो भाई लोग, उनके परिवार के सब लोग अपने बाल बच्चों को इस भगवान के प्रति जागरूक रखो। ये रास्ता आज का नहीं है, ये रास्ता मरते दम तक चलेगा और पीढ़ियों में पीढ़ी चलेगा। थोड़ी देर के लिए आएंगे ये पीढ़ियों में पीढ़ी चलेगा, और चलाना है या नहीं ये तुम्हारा। समय बड़ा बलवान होता है, समय को कोई ये नहीं कर सकता, उससे टकराने की कोशिश करता। आज तुम्हारा समय अच्छा है, कल गलत किया। ये सब काय के ऊपर है, काय के ऊपर है, कर्मों के ऊपर है। और तुम्हारे कर्मों का हिसाब मेरे पास नहीं है, किसके पास है? ये बात सोच लेना आप लोगों ने, और कभी भी ख्याल में रखना, जो अच्छा नहीं उसको अपना मत बोलना, उससे थोड़ा दूर रहेगा या बच के रहना। बच के रहना, कोई अपनी जिंदगी तो बना सकता है, अपने बाल बच्चों की जिंदगी बना सकता है। यही मैं आपको आखिरी बार समझाता हूं, और आपसे फिर एक बार विनती करता हूं कि नहीं, आप जागो, दिन को जागो, जिस दिन तुम इस मार्ग में आए। और जागोगे तो आओगे, नहीं जागोगे तो छोड़ोगे। ये सब जो बातें हैं
ये तो चर्चा बैठक है और हमारे चर्चा बैठक में एक ही चर्चा बैठक कार्यक्रम में होती है। हफ्ते वाली, 15 वाली, महीने वाली, ये सब अपन कार्यक्रम नहीं करते। भाई अक्षर प्रेम के बड़े से प्रतीत हुए, जो थोड़े में समझ गया वो समझ गया, नहीं तो रात दिन तरह मंदिर में जाना समझता है क्या? आता म्हणी नाही भाव म्हणे जेव्हा मला पाव तेव्हा अशाने भेटायला नाही रे तेव्हा राज्याच्या भाजीपाला संस्कृती तुम्ही त्याची सेवा करत असाल तर राज्यात मागे करून घ्या आणि आपल्या रस्त्याने लागा एवढं गोष्टी माझे दोषांचं समाप्त करतो आणि जर चर्चा बैठक समाप्त झाल्यासाठी आपण एकतेने बाबाचा जयघोष करतो. भगवान बाबा हनुमान विवेक महान त्यागी बाबा Oh, ya gitu.